बऱ्याचदा काय होतं, खूप इच्छा असते स्वामी सेवा करायची, पण सासरचे करून देत नाहीत. घरात स्वामींचा फोटो पण ठेवून देत नाहीत. अंतःकरण खूप तुटते, पण काहीच करता येत नाही. घरात खूप काम असते, टाईम देता येत नाही. स्वामी सेवा होत नाही. मी जॉबला आहे, त्यामुळे मला टाईम भेटत नाही. किंवा नवीनच सेवेत आलेले आहे, पण नित्यसेवा म्हणजे काय किंवा कशी करायची हेच मला माहीत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरू करते. नित्यसेवा म्हणजे काय हे मी आधी तुम्हाला सांगते. नित्यसेवा म्हणजे रोजच्या रोज आपण ज्या देवांना मानतो, आपण ज्या गुरूंना मानतो त्यांची उपासना करणे, श्रद्धेने भक्तीने त्यांचं नामस्मरण करणे. ज्या घरामध्ये रोज नित्यसेवा केली जाते, ज्या घरामध्ये एकही दिवस सेवेत खंड पडू देत नाहीत, त्या घरामध्ये सुखाची समृद्धीची कसलीच कमी नसते. त्या घरामध्ये सदैव सुख नांदत असते. तरीही बऱ्याच जणांना काही कारणाने नित्यसेवा करता येत नाही. त्यांच्यासाठी एक पर्याय मी आज सांगणार आहे. मात्र नित्यसेवा कशी करायची हे मी अगोदर सांगते. समजा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय, पण नित्यसेवा म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. तुम्ही स्वामींना गुरु तर मानले, सेवाच माहीत नाही आहे. तर आपल्याला आहे ना स्वामींची सेवा तर करायची आहे. आणि स्वामींची सेवा करताना आपल्यात सर्वप्रथम आपल्याकडे आहे ना स्वामींचा कमीत कमी एक तरी फोटो आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तरीही चालेल. मूर्ती असेल तर रोजची रोज अभिषेक करावा. मूर्ती नाही आहे, फोटो आहे, तर काही हरकत नाही, फोटो असेल तरी चालेल. ताई, माझ्या घरात स्वामी सेवा करायला परमिशन नाही आहे, तर तुम्ही काय करा, मानसपूजा करा. मानसपूजा म्हणजे अंतःकरणातून केलेली पूजा. मूर्ती असेल तर रोज पंचामृताने अभिषेक करा. पंचामृताने रोजची रोज अभिषेक करणं शक्य नसेल तर कमीत कमी पाण्याने करा. आणि पाण्याबरोबर दुधाने शक्य झालं तर आवर्जून तुम्ही, पंचामृत नाही शक्य तर दूध आणि पाण्याने याने जरी अभिषेक केला तरीही चालेल. पण कमीत कमी तुम्ही गुरुवारी तरी पंचामृताने स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करा. स्वामींना अष्टगंध लावायचा असतो. बऱ्याच स्वामी सेवेकरी इथेच चूक करतात. स्वामींना हळदी कुंकू लावतात. असे करू नका. स्वामींना अष्टगंध लावायचा असतो. एखादे पिवळे फूल व्हा. रोज शक्य असेल तर रोज व्हा. रोज शक्य नाही तर कमीत कमी गुरुवारी तरी व्हा. आणि पिवळे फूल जर तुमच्याकडे नसेल उपलब्ध तर तुमच्या दारामध्ये किंवा तुम्ही देवाचे जिथून काही वेगवेगळ्या कलरची फुले आणत असताल तिथून तुम्ही सफेद फूल वाहिले स्वामींना आणून तरी चालेल. किंवा तुमच्या गार्डनमध्ये कुठल्या कलरचे फ्लॉवर्स असतील ते वाहिले तरीही चालतील. महाराजांना ही नाद तर लावायला विसरू नका. का तर महाराजांना ही नाद तर अतिशय प्रिय आहे. पूजेच्या अगोदर दिवा प्रज्वलित असावा. नंतर धूप लावा. रोजच्या पूजेत एक तरी कापूर जाळायला सुरुवात करू शकताय. तर या गोष्टी तुम्ही सर्व जर करत असाल ना, तर घरामध्ये याच्यामुळे एकदम सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आणि जरी करत नसाल तर या गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्ही जेव्हा घरामध्ये कापूर वगैरे जाळता ना, तेव्हा घरामध्ये कुठलीच वाईट शक्ती राहणार नाही, निगेटिव्हिटी राहणार नाही, कुठलीच करणीबाधा राहणार नाही. तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत ते नष्ट होतील. आणि जेव्हा धूप लावाल तेव्हा घरातील वातावरण सुंदर आणि प्रसन्न होईल. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सवडीनुसार, तुम्हाला देवपूजेनंतर लगेच शक्य झालं तर लगेच स्वामींचा 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. ज्यांना 11 माळी जप करणे शक्य नाही तर त्यांनी कमीत कमी आहे ना एक तरी माळ जप रोज केला पाहिजे. पण केंद्रानुसार, स्वामी केंद्रानुसार 11 माळी सांगण्यात येत असतात. तर प्रत्येक त्या म्हणजे 11 माळीमध्ये सुद्धा प्रत्येक एक माळ आपण जी मोजणीत धरतो, प्रत्येक एका माळीला एक विशेष महत्त्व असते. त्यामुळे 11 माळी सांगण्यात येतात. जर शक्य नसेल तर तुम्ही आहे ना कमीत कमी एक माळ तरी स्वामींची रोज करा. बरं, काही स्वामी सेवेकरी असे पण आहेत, ताई आमच्याकडे माळ नाही. त्यांनी काय करा, 20 मिनिटे कंटिन्यू जप करावा. म्हणजे उदबत्ती लावायची देवापुढे आणि उदबत्ती विजेपर्यंत तुम्हाला आहे ना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप कंटिन्यू करायचा आहे. स्वामी सारामृतचे नियमित 3 अध्याय वाचन करायचे आहे.
त्यानंतर महाराजांच्या समोर नैवेद्य ठेवायचा. ज्या घरात नॉनव्हेज बनवलं जातं त्यांनी ज्या दिवशी नॉनव्हेज बनवणार आहात त्या दिवशी नैवेद्य ठेवू नका. तुम्हाला जास्त काही शक्य नाही झाले, एखादे फळ ठेवा, साखर ठेवा, खडीसाखर ठेवा, दूध साखर ठेवा, पोहे ठेवले तरीही चालेल, पण दोन्हीही टाईम नैवेद्य दाखवा. दोन्हीही टाईम आरती करणं शक्य झालं तर दोन्ही टाईम आरती करा. ही झाली स्वामींची उपासना. आयुष्यात खूप संकट असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात, आयुष्यात काही ना काही अडथळे येत असतात. कितीही श्रीमंत व्यक्ती असो, तिच्या आयुष्यात कोणते ना कोणते संकट अडथळे असतातच. मात्र नित्यसेवा ही अशी सेवा आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांतून ती तारून नेत असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये येणारे खडतर जो प्रवास आहे ना, त्यामधून आपल्याला तारून नेते. नित्यसेवेची उपासना ही दररोज झालीच पाहिजे. आता ज्यांना नित्यसेवा करता येत नाही किंवा नित्यसेवेत खंड पडलाय किंवा बाहेरगावी आहे किंवा सतत कामासाठी बाहेर जावं लागतं, ज्यांना कोणाला नित्यसेवा करणं शक्य नाही होत किंवा अडथळे येत आहेत, तर त्यांनी फक्त महाराजांच्या समोर एक निरांजन लावा. कारण असं कोणताच घर नाही तिथं दिवा लावला जात नाही. ज्या महिलांच्या घरात या गोष्टींना परमिशन नाही आहे त्यांनी मानसपूजा करा. या गोष्टींना परमिशन नाही आहे म्हणजे तुम्हाला स्वामींची सेवा करू देत नाही आहेत, तुम्हाला मंत्रजप करून देत नाही आहेत, तुम्हाला नित्यसेवेमध्ये जे काही मी सांगितलं आहे ते तुम्हाला करून देत नाही आहेत, तर तुम्ही आहे ना मानसपूजा करा. तुम्हाला रोज म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला स्वामींचा फोटो ठेवणंसुद्धा शक्य नाही आहे. आहेत अशा फॅमिली, मी स्वतः पाहिलेल्या आहेत. काही कारणास्तव त्यांना आवडत नाही त्यांच्या घरातील व्यक्तींना की स्वामींचा फोटो देवघरामध्ये असावा. त्यांनी आहे ना मानसपूजा करा. दिवा लावताना स्वामींचे स्मरण करा आणि स्मरण करूनच दिवा लावा. देवपूजा पूर्ण होतोपर्यंत आहे ना मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा मनात जप करत राहा. दिवसात एकदा तरी तारक मंत्र म्हणा. हे तर तुम्ही करूच शकताय. तुम्ही घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित ठेवा. सतत मनामध्ये स्वामींचे स्मरण करा. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव आहे. तिच्या घरापासून स्वामी केंद्र खूप जवळ आहे. स्वामी सेवा करायची खूप इच्छा आहे, पण घरून परमिशन नव्हती. आरतीलाही जाता येत नव्हते. तिने थोडंसं धाडस करून काय केलं, स्वामीचरित्र सारामृतचं पुस्तक आणले आणि ती पोती देवापाशी ठेवली. पोती ठेवल्यानंतर ना ती फक्त बोलली, स्वामी माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे तुमच्या आरतीला येण्याची. मी तुमच्यापासून इतकी नजदीक राहते, पण घरातून परमिशन भेटत नाही आहे. मला काही माहिती नाही आहे, मला तुमच्या आरतीला यायचं आहे, मला आरती करायची आहे. आणि आहे ना चक्क तुम्हाला विश्वासही बसणार नाही आहे, पण चक्क तिच्या मिस्टरांनी तिला आरतीला जाण्याची परमिशन दिली. म्हणजे काही फॅमिली, काही माझ्या फ्रेंड्स पण अशा आहेत की त्यांना खरंच परमिशन नाही भेटत घरातून. तुम्ही स्वामीसेवा मनापासून करा. जे मनात विचार असतील ते नक्की साध्य होत असतात. तुम्ही मानसपूजा करा. तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवा. तुम्हाला आज न उद्या तुमच्या घरातील व्यक्ती स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती घरात आणण्यासाठी नक्की परमिशन देतील. मानसपूजा करा, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींची मनापासून सेवा करा. आणि खरंच अंतःकरणापासून सेवा करायची इच्छा असेल ना, स्वामी नक्की मार्ग दाखवतील. शक्य असेल तर सकाळी स्वयंपाकाला लागताना गॅस पेटवायचा. म्हणजे तुमच्या घरी आता पहिले जुन्या काळात चुली असायच्या, पण आता कंटिन्यू घरामध्ये गॅस आहेत. काही फॅमिली अशा पण असतील की त्यांच्या घरी अजूनही चूल पेटती, पण ज्यांच्या घरी गॅस आहे त्या महिलांनी काय करायचं, आपल्याला स्वामीसेवेमध्ये अजून 5 यज्ञ सांगतात, तर ते यज्ञ कोणते आहेत ते पण लक्षात घ्या. तर सकाळी गॅस पेटवायचा. गॅस पेटवताना गॅस केव्हाही स्वच्छ असावा. तुम्ही जर संध्याकाळी एखाद्या कारणास्तव तुम्हाला गॅस स्वच्छ करणं नाही झालं, तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवण्याच्या अगोदर आहे ना गॅस स्वच्छ पुसून घ्या. एक चिटोरी घ्यायची, म्हणजे पेपरचा एक पन्ना घ्यायचा छोटासा, त्याला थोडंसं तूप लावायचं, न किंचित तूप लावायचं आणि तो पन्ना गॅसवरती ठेवून द्यायचा आणि गॅस पेटवायचा. हा झाला अग्नियज्ञ. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही देवपूजा करताल, देवपूजेचा पण टायमिंग असतो. 9च्या आतमध्ये देवपूजा झाली पाहिजे. तुम्हाला नाही शक्य झालं तर 9 ते 10च्या दरम्यान तरी देवपूजा तुमची आवरली पाहिजे. देवपूजा झाल्याच्या नंतर चिमूटभर साखर उंबऱ्याच्या बाहेर मुंग्यांना ठेवायची. 12च्या नंतर दाराच्या बाहेर किंवा गेट असेल तुमचं तर गेटच्या बाहेर किंवा तुमच्या पार्किंगमध्ये थोडासा तुकडा, जे काही तुम्ही स्वयंपाकामध्ये बनवसाल ना, त्याचा एखादा घास तुम्ही दारामध्ये कावळ्यासाठी ठेवायचा. त्याचबरोबर तुमच्या
घरामध्ये, म्हणजे दिवसभरात आपल्या घरी कोणी ना कोणी येऊनच जातं. आले गेलेल्या व्यक्तीला निर्मुखी केव्हाही पाठवायचं नाही. कमीत कमी 1 पेला पाणी, चहा एवढं तर तुम्ही करू शकताय. शक्य झालं ती व्यक्ती थांबण्यासारखी असली, म्हणजे पाहुणे वगैरे कोण आले, उभे उभे जरी आले तरी तुम्ही आहे ना त्यांना काहीतरी नाश्त्याला करा. जास्त काही शक्य नाही झालं तर कमीत कमी चहा पाणी तरी करा. किंवा तुमच्या मुलांकडे लहान मुले खेळायला आली तर त्यांना आहे ना चॉकलेट बिस्किट तरी द्या. त्याचबरोबर संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा गाईला एखादा घास द्या. या गोष्टी करून बघा, तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल. एवढी शक्ती तुम्हाला नित्यसेवेने प्राप्त होणार आहे, तेवढीच कृपा महाराजांच्या नामस्मरणाने होणार आहे. तुम्हाला ज्या प्रकारे शक्य होईल तुम्ही त्या प्रकारे स्वामींची सेवा करा. आता काही सेवेकरी असे पण आहेत, ताई आम्ही जॉबला जातो, आम्ही काय करावं? तुम्ही मानसपूजा करू शकताय. तुम्ही येता जाता स्वामींचे नामस्मरण करू शकताय. तुम्ही बसमध्ये जाताय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने ट्रॅव्हलिंग करून तुम्ही जॉबला जाताय किंवा तुम्ही म्हणजे कुठल्याही ठिकाणी जॉबला असू द्यात, तुम्ही मानसपूजा करू शकताय. म्हणजे तुम्ही स्वामींचे जप मनातले मनात करू शकताय. सकाळी उठल्यानंतर महिला असेल किंवा दादा असतील, तुम्ही तुमच्या वाईफला सांगा, अग्नियाग तुमची वाईफ करू शकते. किंवा तुम्ही जरी अग्नियाग सकाळी सकाळी केला काहीच हरकत नाही. देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही चिमूटभर साखर उंबऱ्याच्या बाहेर ठेवू शकताय. काही दादा ताई असे पण आहेत, ताई आम्हाला गडबडीमध्ये देवपूजा करणं शक्य होत नाही. ठीक आहे, तुम्हाला देवपूजा करणं शक्य होत नाही, पण कमीत कमी तुम्ही तेलाचा दिवा आणि एक उदबत्ती तरी लावू शकताय ना देवाच्या पुढे. तुम्ही ते करा आणि त्याच्यानंतर तुम्ही चिमूटभर साखर मुंग्यांना ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला 12 वाजता कावळ्याला घास देणं शक्य नाही. तुम्ही काय करा, किचनची जी खिडकी असते त्या खिडकीमध्ये तुम्ही रोज जाताना एखादा घास, एखादा बिस्किट तुम्ही कावळ्याच्या नावाने ठेवून जा. किंवा तुम्ही तुमच्याच टेरेसला जरी नेऊन ठेवले तरी काहीच हरकत नाही. तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही सिटीत आहात, तर तुम्ही एखादी पोळी कॅरी करा, म्हणजे तुम्ही बरोबर घेऊन जा. तुम्ही ते जाता जाता एखादी गाई, शहर ठिकाणी पण गाया असतात, असं काहीच नाही, अडचण नाही आहे तुम्हाला. तर तुम्ही ती जॉबला जाताय पण तुम्ही या सेवा नक्की करू शकताय. त्याचबरोबर कमीत कमी तुम्ही गुरुवारी तरी महाराजांना अभिषेक करा. स्वामींचा फोटो जो तुमच्या घरामध्ये असेल तो स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घ्या. स्वामींना हिना अत्तर अतिप्रिय आहे, तुम्ही स्वामींना हिना अत्तर लावू शकताय. रोज शक्य नाही झालं तर कमीत कमी गुरुवारी तरी लावा. हे जॉबवाल्यांसाठी आहे. आणि ज्या महिला घरी असतात, जे दादा टाईम काढून देवपूजा करू शकतात, किंवा काही काही फॅमिलीमध्ये असे पण दादा आहेत की ते स्वतः देवपूजा करतात, तर दादा तुम्ही रोजची रोज शक्य नाही झालं स्वामींना अभिषेक करणं, तर कमीत कमी पाण्याने तरी स्वामींना रोजची रोज अभिषेक करा. आणि अभिषेक करून झाल्याच्या नंतरनं स्वामींना हिना अत्तर लावा. कमीत कमी गुरुवारी तरी स्वामींना आहे ना चाफ्याचे फूल, सोनचाफा माहिती असेल तुम्हाला, सोनचाफ्याचं फूल स्वामींना वाहण्याचा प्रयत्न करा. शक्य झाले तर वाहा, नाही शक्य झालं तर जेव्हा भेटेल तेव्हा वाहिलं तरी चालेल, पण कमीत कमी एक तरी फूल स्वामींपाशी रोज पाहिजे नसतं. तर या सर्व सेवा केंद्रातल्या आहेत. या सर्व सेवा मी माझ्या मनाने सांगत नाही आहेत, ही सेवा स्वामी केंद्रातलीच आहे. स्वामी सेवेकरी असे आहेत अजून की ताई आम्ही स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे, आमच्या नजदीक केंद्र नाही आहे, ताई खूप इच्छा आहे पण आम्हाला आमचे घरचे केंद्रापर्यंत आम्हाला जाऊन देत नाही आहेत, ताई खूप इच्छा आहे पण आमच्या कामाच्या दगदगीने आम्हाला केंद्रात जाणे शक्य होत नाही आहे, आम्हाला आरतीला हजर होणं शक्य होत नाही आहे. तर तुम्ही या सेवा घरी पण करू शकताय. स्वामींवर फक्त विश्वास ठेवा, स्वामी सेवा करा. स्वामी सेवा केल्याने आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि स्वामी सेवेमुळे तुम्ही केव्हाही अडचणीत सापडू शकत नाहीत. आणि जरी तुमच्यावरती एखादे संकट आलेले असेल तर स्वामी तुम्हाला नक्की त्यातून तारून नेतील. जे काही होतं आहे ना, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये जे काही होतं हे चांगल्यासाठीच होतं. त्यातून आपण एखादी म्हणजे शिकवण घेणार असतो, त्याच्यामुळेच ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली असते. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा, विश्वास डगमगून देऊ नका. काही वेळेस असं पण होतं, ताई खूप सेवा करतोय पण स्वामींची प्रचिती येत नाही आहे, स्वामी आमची परीक्षा घेत आहेत. हो, असं पण असतं. तुम्ही खूप स्वामी सेवा करताय पण स्वामींना पण पाहायचं असतं तुमचं स्वामींवरती किती विश्वास आहे तो. त्यामुळे स्वामींवरचा विश्वास केव्हाही डगमगून देऊ नका. स्वामींवरती विश्वास ठेवा आणि जे काही होणार आहे ही स्वामींचीच मर्जी आहे हे धरून चाला. नक्की तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. ही स्वामी सेवा हीच असते, एवढी असते. तुम्ही या प्रकारे स्वामी सेवा, नित्यसेवेत ही सेवा आपल्याला करावी लागते. तर केंद्रानुसार ही नित्यसेवा तुम्ही रोजची रोज करा. ज्यांना घरामध्ये परमिशन नाही त्यांनी मानसपूजा करा. तारक मंत्र एकदा तरी
बोला घरामध्ये तारक मंत्राचे तीर्थ पण करू शकताय. हे तीर्थ तुम्ही घरातील सर्वांना देऊ शकताय. त्याच्यामुळे तुमच्या घरातील व्यक्तींच्या विचारसरणीत म्हणजे विचारश्रेणीतसुद्धा फरक पडेल. तुम्हाला स्वामी सेवा करून देत नाहीत तर तुम्हाला ते स्वामी सेवा करून देतील. आय होप माझ्या मते तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि तुमच्या नजदीक जर कोणी अशी ताई दादा असतील की त्यांना स्वामी सेवा करायची आहे पण माहिती नाही आहे तर त्यांना नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. चलात मग स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.